12 एप्रिल दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रंते ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 181 ते 210. जी आपण याते तूची जानसी आणि काते सांगावयासी समर्थ होसी. तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची निडळीचा. हे ऐकले की भूत भावना त्रिभुवन गज पंचानना. सकळ देव देवतार्जना जगन्नायका. जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नो हो. या शोचता जरी विनू उभी हो तरी आन उपायो नाही. भरले समुद्र श्रिता चौकडे परी ते बापियासी कोरडे. काजे मेघोनिथे बुटा पडे ते पाणी की तया. तैसे श्री गुरु सर्वत्र आती परी कृष्णा आम्हा तूची गती. हे असो मज प्रती विभूती सांगे. वक्तुमहस शेषेन दिव्याहात्मविभूतय. याभिर्विभूतिर्लोकांनी मास्तव व्यापतिष्ठसी. जी तुझिया विभूती आघविया परी व्याप्ती शक्ती दिव्या जिया. तिया आपुलिया दावाविया आपण मज. जी ही विभूती या समस्ता लोका ते व्यापुनी आहासी अनंता. तिया प्रधाना नामांकिता प्रगटा करी. कथ विद्यामहं योगीस्तवा सदा परिचिंतयन्. केषु केषु च भावेषु चिंतयोसी भगवन्गणया. जी कैसे मिया तू ते जाणावे काय जाणवनी सदा चिंतावे. जरी तूची मनो आघवे तरी चिंतनीच न घडे. म्हणून मागा भाव जैसे आपुले सांगितले तुवा उद्देशे. आता विस्तारून तैसे एक वेळ बोले. जया जया भावाची ठाया तुझी चिंतिता मज सायासू नाही. तो विवळ करून देई योगू आपला. विस्तरेनात्मनं योगो विभूतींच जनार्दन. भूय कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. आणि पुसलिया जिया विभूती त्याही बोलाव्या भूतपती. येत म्हणसी जरी पुढते काय सांगो. तरी हा भाव मना झने जाय हो जनार्दना. पै प्राकृताही अमृतपाना नान म्हणवे जेवी. जे काळकुटाचे सहोदर जे मृत्यू भेने प्याले अमर. तरी दिहाचे पुरंदर 14 जाती. ऐसा कवन एक शिराब्दीचा रसू. जया वायाची अमृतपणाचा आभासू. तयाच्याही मिठांशू जे पुरे मनोनेदी. तया पाबळयाही एतुले वरी. गोडियेची आती थोरी. मग हे तव अवधारी परमामृत साचे. जे मंदरा चळून ढाळीता शिरसागरून डहुळीता. अनादी स्वभावता आहे ते. जे द्रवनाव नव्हे बद्ध जेतने निजती रसगंध. ते भलतयाही सिद्ध आठवलाची फावे. जयाचे गोठीची एकत खेवो. आगवा संसारू होय वावो. बळिया नित्यता लागे एवो आपण पेया. जन्म मृत्यूची भाक हरपुनी जाय निश्चेक. आद बाहेरी महासुख वाढोची लागे. मग दैवगत्या जरी सेविजे तरी ते आपणची होऊन ठाकीजे. ते तुझ देता चित्त माझे पुरो म्हणू न शके. तुझे नामची आम्हा आवडे वरी भेटी होय आणि जवळीक जोडे. पाठी गोठी सांगसी सुरुवाडे आनंदाचेनी. आता हे सुख कायीस या सारिखे. काही निर्वंचना मज परितोखे. तरी एतुले जाणे जे एनिमुखे पुनरक्त ही हो. हागा सूर्य काय शिळा अग्नी म्हणो येत आहे वो विळा. का नित्य वाहतया गंगाजळा पारसे पणासे. तुवा सोमखे जे बोलिले हे आम्ही नेदासी रूप देखिले. आणि चंदन तरुची फुले तुरंबित आहो मा. तया पार्थाचिया बोला सर्वांगे श्री कृष्ण डोलला. म्हणे भक्ती ज्ञानासी झाला आगरुहा. ऐसा पती कराचिया तोषा अंतू. प्रेमाचा वेकू उजंबळतू. तो सायासे सावरोनी अनंतू काय बोले. श्री भगवान उवाच. हंतन्ते कथयिष्यामि दिव्याहात्मविभूतय. प्राधान्यत कुरु श्रेष्ठ नास्तन्यो वित्तरस्य मे. मी पितामहाचा पिता हे आठविताही नाठवे चित्ता. की म्हणतसे बा पंडुसुता भले केले. अर्जुना ते बा म्हणे येत काही. आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तो लेकरू काही नवेच नंदाचे.
परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो. मग म्हणे आईके सांगतसो धनुर्धरा, तरी तुवा पुसलिया विभूती. तयाची अपारपण सुभद्रापती, ज्या माझी याची परी माझी मती आकळती ना. अंगीची या रोमा किती, जयाची तयासी न गणवती. तैसिया माझिया विभूती असंख्य मज, एरवी तरी मी ऐसा एवढा. म्हणून आपण पयाही नवेची फुडा. या लागी प्रधाना जिया रुडा, तिया ऐके जिया जानतलिया साठी. आगव्या जानवतील किरीटी, जैसे बीज आलिया मुठी. तरुची आला होय, का उद्यान होता चढिन्नले. तरी आपेसी सापडली फळे फुले, देवी देखलिया जिया देखवले विश्व सकळ. एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवटो माझिया विस्तारा. पै गगना ऐशिया परा, मज माझी लपणे. अर्जुन श्रीकृष्णास म्हणतात, महाराज, तुमचे ज्ञान तुम्हाला असून दुसऱ्यांना सांगण्याचे आपणच समर्थ आहात. तरी आता माझ्या इच्छारूपी कमळावरचा घाम पुसून टाका. हे भूतभावना संसारूप हत्तीचा संहार करणाऱ्या सिंहा, सर्व देवांना पूज्य जगदाधिपते श्रीकृष्ण, आपण ऐकले का? तुमच्या स्वरूपाची थोरवी अशी की आम्ही तुमच्याजवळ राहण्याची योग्यताच नाही. जरी आम्ही तुम्हाला विनंती करण्यास भ्यालो, तर तुमचे स्वरूप जाणण्यास दुसरा उपाय नाही. नद्या व समुद्र सर्वत्र सगळीकडे असले तरी बिचाऱ्या चातकास ते कोरडेच असतात. कारण मेघातून थेंब पडले तरच त्याला पाणी पिण्यास मिळणार. ह्याप्रमाणे जगात सर्वत्र गुरु असोत व नसोत, पण आम्हाला मात्र तुमच्याशिवाय दुसरा कोणी आश्रय नाही. हे राहू द्या, मला विभूती सांगा. महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत, पण दिव्य, शक्तिमान व व्यापक अशा ज्या विभूती आहेत तेवढ्या मला सांगा. ज्या विभूतींच्या द्वारे तुम्ही त्रैलोक्य व्यापले, त्या मुख्य व नावाजलेल्या विभूती मला सांगा. महाराज, तुम्हाला कसे जाणावे, काय जाणून तुमचे सतत चिंतन करावे. जर सर्वत्र तू आहेस असे समजावे तर चिंतनच घडणार नाही. म्हणून मागे याच अध्यायाच्या आरंभी ज्या आपण थोड्या विभूती सांगितल्या त्या विस्तार करून पुन्हा एक वेळ सांगा. ज्या ज्या विभूतींचे ठिकाणी तुमचे चिंतन करणे कठीण जाणार नाही, असा विभूतियोग मला स्पष्टच करून दाखवा. हे जगन्नाथा, ज्या विभूती मी आपणाला विचारल्या त्या सांगा. कदाचित आपण म्हणाल की त्याच त्या पुन्हा काय सांगायच्या. तर हे भगवंता, असे आपण मनात आणू नका. कारण सामान्य असलेले अमृतही प्यास लागले असता नको म्हणवत नाही. जे अमृत कालकुश विश्वासाचे सख्खे भावंड असून ते मृत्यूच्या भीतीने देवाने प्याले खरे, तरी पण अमृत पान करणारे इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 होऊन जातात. शिराब्दीतील एक रस, ज्याचे नाव अमृत आहे, त्याची गोडी जर पुरे म्हणवत नाही, अशा शूद्र अमृताची जर एवढी चटक लागते, मग हे तर खरे परमामृतच आहे. हे परमामृत असे आहे की मंदराचल पर्वत घालून क्षीरसमुद्र न घुसळता व जे अनादी असून स्वयंसिद्ध असे आहे. जे परमामृत घट्ट नाही व पातळ नाही, जे जिभेने चाकण्यासारखे व नाकाने वास घेण्यासारखे नाही, आणि जे नित्य प्राप्त असल्यामुळे स्मरण करताच प्राप्त होते. ज्याचे नुसते वर्णन ऐकले असता सर्व संसार मिथ्या ठरतो व ऐकणारा आपोआप नित्य सिद्ध होतो. तसेच जन्ममृत्यूची भाषाच उरत नाही आणि अंतर्बाह्य ब्रह्मसुखाची वृद्धी होते. मग भाग्याने जर ते सेवन करण्याचा योग आला तर सेवन करणाराच परमामृत रूप होऊन जातो. अर्जुन पुढे म्हणतात, असे अमृत आपण मला पाजिता असता माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही. आपले नावच आधी आम्हाला आवडते, त्यात तुमची भेट होऊन सहवासही मिळाला. शिवाय आपण आनंदाने मला उपदेशाच्या गोष्टी सांगत आहात. आता हा आनंद कशासारखा आहे, तर मला आनंदाच्या भरात त्याचे वाणीने वर्णन करता येत नाही. तथापि मी एवढेच समजतो की ती तुम्ही पुन्हा एकदा सांगा. अहो, रोज उगवणाऱ्या सूर्याला शिळा म्हणता येईल काय? अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? गंगेच्या पाण्याला पारोसे म्हणता येईल काय? भगवंता, आपण जे स्वतःच्या मुखाने बोललात ते आम्ही प्रत्यक्ष नाद ब्रह्मच पाहिले असे वाटते. जणू आम्ही आज चंदन वृक्षाच्या फुलांचा वास घेत आहोत. अर्जुनाचे हे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण आनंदाने डोलू लागले व स्वतःशीच म्हणाले, हा अर्जुन भक्ती व ज्ञान यांचा मळाच झाला आहे. याप्रमाणे प्रिय असलेल्या अर्जुनाच्या आनंदाने प्रेमाचा भर उसळत असताना तो कष्टाने आवरून श्रीकृष्ण पुढे काय म्हणाले ते ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण ब्रह्मदेवाचे वडील आहोत हे माहीत असूनही त्याचे भान त्यांना न राहता भगवान म्हणाले, अरे बाबा पंडुसुता, फार छान केलेस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहो, अर्जुनाला भगवंतानी बाबा म्हटले
यात आम्हाला विशेष आश्चर्य वाटत नाही. पहा की जो स्वतः नंदाच्या घरचे लेकरू झाला नाही काय, परंतु तूर्त ते राहू द्या. अतिशय प्रेम असले म्हणजे असे होतच असते. पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, अर्जुना, तू ज्या विभूती विचारल्यास त्या असंख्य आहेत. त्या विभूती माझ्या जरी असल्या तरी त्यांचा मला पत्ता लागत नाही. जशी अंगावरील केसांची गणना करता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या अगणित विभूतींचा मला हिशोब लागत नाही. तसे पाहिले तर मी कसा व केवढा हे माझे मलाच पक्के ठाऊक नाही. यासाठी ज्या मुख्य व प्रसिद्ध अशा विभूती आहेत त्या ऐका. ज्या विभूती जाणल्या असता सर्व विभूती जाणता येतील असे बीज हातात आले की वृक्ष हातात आल्यासारखाच आहे, किंवा बाग ताब्यात आली की त्यातली फळे फुले आपोआपच हाती येतात. त्याप्रमाणे ज्या विभूती जाणल्या असता सर्व विश्व जाणल्यासारखे होते. अर्जुना, खरोखर माझ्या व्याप्तीला अंत नाही. असे पहा की आकाशासारख्या मोठमोठ्या वस्तू माझ्यामध्ये लपून जातात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.